होती. अचानकपणे घरावर बर्फ पडून घडलेल्या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. देवली गावचे सरपंच श्याम वाक्कर यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी जात देऊलकर कुटुंबियांशी चर्चा केली. तसेच याबाबत प्रशासनाला माहिती देऊन घटनेच्या शास्त्रीय कारणांचा शोध घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं स्पष्ट केलं. ढगाळ वातावरण किंवा कोणतंही पावसाचं चिन्ह नसताना भर उन्हात ही भली मोठी गार पडल्यानं देवली गावात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संशोधनासाठी बर्फाच्या तुकड्याचा नमुना देऊलकर यांनी फ्रीज मध्ये ठेवलाय, जेणेकरून हा बर्फ गाराच्या स्वरूपात आहे की अन्य काही याचा उलगडा होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दाखव रे हातात. दाखव असं हातात, दोन हातात पकड. आई शपथ, खरं आहे हो. हलको वाटतं रे असं भरी. हो ब हलको वाटत ना तुका असं? नाही रे, जरा फरक वाटत ना. आहे ना पडलो. मोडलं का?